ती धन्यांजनी तुझची प्रसवली. खरंच म्हणते, आई असावी तर अंजना मातेसारखी असावी. जिनं तिला जन्म दिला तिचा तो खरंच नाव राखलंस. राक्षसांचे शिरे ते काळे हनुमंते असंभाव्य उडविले. जेवढा राक्षसांनी शस्त्रास्त्रांचा मारा केला तेवढी शस्त्रास्त्र त्यांनी उडवून लावली. रावणेचा मुकुट तळी छेदून या पाडला. रावणाच्या डोक्याचा मुकुट सुद्धा खाली पाडला. बाण सरले तै वेळा सवेच घेतली लोहार गळा. आणि जवळचे बाण संपल्याबरोबर हनुमंतरायाने गदा उचललेली आहे. वायुवेगे धाविनला शक्रारीचे रथापाशी. आणि क्षणामध्ये रथाजवळ जाऊन पोचला. इतक्या जोरात उड्डाण केलं. अरगळा घालून ते वेळा अश्वासहित रथ भंगिला. आणि गदेचा प्रहार केल्याबरोबर अश्वासह हा रथ जमिनी दोस्त झालेला आहे, जमिनीवरती पडलेला आहे. इंद्रजित वीरत झाला भयभीत पातसे. ऐका म्हणेल, ह्या हनुमानानंतर मला गदेच्या एका प्रहारामध्ये माझा रथ जमिनीवर कोसळवला आणि पाडला ते पाडला, मला हे मार बसला आणि त्यामुळं हा इंद्रजित भयभीत झालेला आहे. लोहार गळेचे पाय सबळ जोडले इंद्रजिताचे दळ. आणि तो लोखंडाचा एवढा मोठा तो रथ असणारा त्याचा चोराडा केला पार. आणि घोडे जेवढे होते रथाला तेवढ्यांचाही नाश केला. वाहते रक्ताचे खळाळ समुद्रा जाती भेटावया. आणि रक्त बंबाळ राक्षस झालेत, काय मरून पडलेत. आणि त्याच्या रक्तानं ते रक्त समुद्राला जाऊन मिळू लागलं. जैसे हात चक्र फिरे ज्याप्रमाणे सुदर्शन चक्र फिरे तैसा हनुमंता सुरात वावरे. त्याप्रमाणे साक्षात हनुमंतराया त्या सगळ्यावर प्रहार करत आहेत आणि युद्ध करत आहेत. रावणे सरगळा प्रारे जोडिता झाला ते दवा. रावणात्मजे ते अवसरी पाश टाकिला हनुमंतावरी. तो मारुती होय मोहरे.